जेवायचं नाही का? हा का जेवायचं नाही? हा काय झाले? काय झाले? आठवण येईल का काय? आठवण येईल? हा म्हणलं का मग काय त्याला जेवायचं नाही? हा आठवण आहे तरी हा नाही करणार आपण. येणार ना दिरात राहत होती ना बायको नाही. बायको पायाचा चप्पल आहे त्याच्या धूळ. आता ती आलेली दोन तिच्या घरात दिला तर का जात घर करून बसली. तिच्यासाठी उपास तापास करायला कर बाबा बिंदास कर. मला काही घेणं देणं नाही. का भावानं बहिणीनं माझे 3 लेकरं आहेत. ह्या भावानं अशी संसाराची पडझड लावली. काय सांगू तुम्हाला. आपलं गाव नाही ना शिव नाही तरी पण तसंच राहायचं आलंय. आज वन फिरायले मी रूम बघत. हा त्या निगडीला गेले इकडं तिकडं पण रूम काही भेटना झाली. आणि 7 आणि 8 हजार भरायची ऐपत आहे का? 500 रुपये कमी येतोय. काय खर्च करणार लेकरायला? मी सध्या कधी घरी बसले नाही. 4 आपले लेकरं खायचे आहेत म्हणून काम धंदन करायचं. आणि ह्यानं काय करायचं? मला तर रुपया बी दाखवायचा नाही. ही घरातला आणणारा होता पुढारी माझा. सगळं बघणारा घरात. नंतर म्हणते सगळं आणणारा कारभारी झालता घरातला. दळण आणून ही आणते आणि मी नुसतं काम करायचं नाही ह्याचे हात भरायचे. आणि ह्यानं कुठती कुणावर उधळले ते ही ह्याच्या जीवाला माहिती आणि ह्याला माहिती. अहो मला कसला हॉटेल आहे ह्या बाबानं अजून कधी नेलं नाही. नवरा म्हणणारा आणि बायाला घेऊन गाडीवर फिरत या हॉटेल लस्या पाजी कुठं काही करी. मग बघितलंय ना. आणि मी म्हणलं गाडीवर ने तर मला म्हणता तुला बसा येत नाही. म्हणजे त्याला धरून बसायला आपण कधीच बसलेलं ना. 4 माणसं जायचं तर लाजतंय ना माणूस. नवरा बी असला तरी हाताचा अंतरानच बसता. ती काय रान त्याला चिटकून बसायची. मग तिची सवय लागली त्याला म्हणून. असं मला कुठं सांगायचा प्रॉफिटचं कधीच सांगायला. लय अवघड केलं हे ना माझ्या जीवनाचं. ती तर अवदसा एक दिवस शेणातली आळी होऊनच मरण असा माझा श्राप आहे तिला. एखाद्या बाया देऊ नाही पण तिनं माझं आज काय ठेवले. हात्या अनावर मला उठविले. काहीच नाही माझं राहिलं. काम नाही धंदा नाही. आज हातावर लय अवघड परिस्थिती झाली. खात ही माणूस मेन आहे. लोक आपल्या अंगावर बळच येत नाही. तर त्यानं अंगावर जरी आला असती तरी म्हणायचं ए बाई थांब तिथंच. माझे लेकरं बाळा आहेत. 4 पैसे मी कविणारा नाही. तुझी म्हणते माझ्यापाशी काय तुझ्यापाशी काय कसं नाही. 3 लेकरं आहेत बायको आहे तू